नमस्कार विद्यार्थी व पालक मित्र. मी डॉक्टर सुनील राऊत, संचालक हायटेक एज्युकेशन बीड. आज 8 मार्च आहे. म्हणजे याचा अर्थ काल 7 मार्च 2025 रोजी नीट UG 2025 चे फॉर्म भरण्याची तारीख होती, ती काल संपलेली आहे. आणि उद्या म्हणजेच 9 मार्च ते 11 मार्च ह्या कालावधीमध्ये नीट UG 2025 चे ज्यांनी विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर ते जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्या करेक्शन विंडो उद्या उघडणार आहे, उद्या चालू होणार आहे. करेक्शन विंडोमध्ये काय काय करेक्शन होणार आहे हे आपण याबद्दल चर्चा केलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या 2-3 व्हिडिओपूर्वी. तर त्याच्यामध्ये काय काय चेंज करणार आहे, त्याला काही चार्जेस वगैरे आहेत का, आणि टोटल काल संध्याकाळी जी काही अर्ज भरायची जी काही तारीख होती, तर आतापर्यंत म्हणजे काल संध्याकाळपर्यंत किती विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले गेले, त्या विद्यार्थ्यांची जे काही आकडेवारी आहे त्याच्यानुसार किती आपल्याला कॉम्पिटिशन येऊ शकतं, त्याचा रिझल्टवर काय परिणाम पडू शकतो, की रँकवर काय परिणाम पडू शकतो, ह्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम तुमचं सर्वांचं आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यांना याची गरज आहे, त्यांना माझ्या चॅनलबद्दल माहिती नाही, त्यांना ही लिंक पाठवून त्यांना सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून येणाऱ्या काळात नीट UG बद्दल जी काही माहिती आणि जी काही अपडेट्स आहेत ती आम्ही आमच्या हायटेक एज्युकेशनच्या युट्यूब चॅनल मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचू. तसंच डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आमचे व्हॉट्सअपचे नंबर आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, त्याच्याही मार्फत तुम्ही आमच्या ग्रुपला हायटेक एज्युकेशनच्या परिवाराला तुम्ही जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्र, आज आपण हा जे टॉपिक आहे, ह्या टॉपिकवरती चर्चा करणार आहोत. टॉपिकचा विषय आहे की टोटल रजिस्ट्रेशन 2025च्या नीट UG मध्ये किती झालेले आहेत आणि त्याचा परिणाम आपल्या रिझल्टच्या येणाऱ्या जो आहे त्याच्या रँकवरती किंवा कट ऑफ वरती काय पडणार आहे, ह्याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी व पालक मित्र, जसं की 7 फेब्रुवारी 2025 रोजी जे काही नीट UGचे NTA ने जी नोटीस काढली होती, नीट UGचे रजिस्ट्रेशन चालू झाले, ते त्याची मुदत होती 7 मार्च 2025 ची काल संध्याकाळी 11:50 संपलेली आहे. मित्रांनो, मी अपेक्षा करतो की सर्व नीट ॲस्पिरंट जे काही विद्यार्थी आहेत, जे काही येणाऱ्या काळात म्हणजे ह्या वर्षी जे काही डॉक्टर होणारे विद्यार्थ्यांची स्वप्न आहेत, की जी तयारी करतायत, ह्यांनी सगळ्यांनी फॉर्म भरलेला असावा, तो पूर्णपणे कंप्लीट झालेला असावा, सबमिट झालेला असावा, मी अशी अपेक्षा करतो. सगळ्यांचा झाला असेल. ज्या काही विद्यार्थ्यांना करेक्शन करायचे असेल त्यांनी उद्या म्हणजेच 9 मार्च 2025 ते 11 मार्च 2025 या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये करेक्शन करू शकतात. तर करेक्शन मध्ये काय काय करू शकता तुम्ही, तर तुमचं कॅटेगरी काही चेंज झालेली असेल, तुमचा ऍड्रेस काही चेंज झालेला असेल, तुमचे नंबर ऑफ अटेम्प्ट्स नीटचे जे काही चुकीचे झालेले असतील, म्हणजे टाकण्यात चुकीचे झालेले असतील, तेच चेंज करू शकता. तुमचं कुठलं एखादं डॉक्युमेंट कमी जास्त झालेलं असेल तर तेही तुम्ही, जसं तुमचा फोटो चुकीचा आला असेल, थंब आलेला असेल किंवा सिग्नेचर आला असेल आणि तुम्हाला सबमिट केल्याच्या नंतर लक्षात आलं असेल तर ते पण तुम्ही चेंज करू शकतात. तसंच तुमच्या ॲड्रेसमध्ये काही चुकले असेल, पिनकोड चुकलेला असेल, स्टेट चुकलेला असेल तर तेही तुम्ही चेंज करू शकता. तुम्ही तुमचं क्वेश्चन पेपर मीडियम ते जे आहे ते पण चेंज करू शकता. तुमचे एक्झाम सेंटर्स ह्या सर्व गोष्टी तुम्ही चेंज करू शकता. किंवा एखाद्या विद्यार्थ्याची फॉर्म भरताना कुठल्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट आलेलं नसेल म्हणून त्या विद्यार्थ्यांनी जनरलमध्ये जर फॉर्म भरला असेल आणि त्याचा सर्टिफिकेट जर त्याला अवेलेबल झाला असेल तर तो विद्यार्थी पण ती कॅटेगरी चेंज करून त्याचं जे काही कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे हे ह्या 2 दिवसामध्ये 9 मार्च ते 11 मार्च मध्ये भरू शकतात. तर विद्यार्थी मित्र व पालक मित्र, काल संध्याकाळी ज्या वेळेस आपण फॉर्म करण्याची लास्ट तारीख होती, साईट पण थोडी स्लो चालत होती. रात्री 11:35 ते 40 मिनिटापर्यंत साईट एकदम व्यवस्थित चालली. यामध्ये भरपूर विद्यार्थी त्यावेळेस फॉर्म भरत होते. आमच्या हाती आलेला जो काही शेवटचा आकडा होता, तर तो आकडा होता 23,57,000 समथिंग प्लस मध्ये आकडा होता. याचा अर्थ 23.5 लाख विद्यार्थ्यांनी नीटचे ह्या वर्षी फॉर्म इनरोल केलेले आहेत. त्यांनी ते सबमिट केलेले आहेत. सबमिट केलेले आहेत म्हणजे त्यांनी पेमेंट वगैरे केलेले आहे. असे विद्यार्थी आपण 23.5 लाख विद्यार्थी ह्या वर्षी बसणार आहेत. म्हणजे शेवटचा आकडा आलेला आमच्याकडे होता 23,57,000. आपण एक राऊंड मध्ये बोललो तर 23.5 लाख विद्यार्थी ह्या वर्षी नीटची एक्झाम देणार आहेत पूर्ण भारतामधनं. तसेच गेल्या वर्षी आपण पाहिलं तर 24-24.5 लाख विद्यार्थी यामध्ये बसलेले होते. ते पण शेवटी 3 दिवस त्यांनी करेक्शन विंडोच्या नंतर परत रजिस्ट्रेशन चालू केलं. कदाचित ह्याही वर्षी येऊ शकतं, पण न येण्याची शक्यता काय आहे, तर नीट NTA ने याच्यासाठी 2 ते 3 वेळेस नोटीस काढली होती. 1 मार्च, 4 मार्चच्या रोजी ती 7 तारीख लास्ट आहे आणि तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्या. तर विद्यार्थी मित्र, पालक मित्र, हे जे काही 23.5 लाख विद्यार्थी आहेत, तर याचा आपल्या रिझल्टवर त्याच्यावरती काय फरक पडू शकतो, की आपलं कॉम्पिटिशन किती आहे.
विद्यार्थी मित्र आणि पालक मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या 23.5 लाखामध्ये एक अंदाजे 1.5 ते 2 लाख विद्यार्थी असं असतात की जे की सध्या 11वीला आहेत किंवा 12वीला, आता जे पुढच्या वर्षी येतील, सध्या 11वीला आहेत. हे विद्यार्थी किंवा पालक यांचं एक क्युरिओसिटी असते की माझ्या मुलाने जर एक्झाम दिली तर त्याला एक्सपिरियन्स येईल. असेही विद्यार्थी असतात. त्यामुळे जर पाहिलं तर तुमचे 23.5 लाखातले 1.5 लाख विद्यार्थी जर केले तर 22 लाख विद्यार्थीच असतात. त्यामधले जर 50% ज्यावेळेस आपण विद्यार्थी असं पकडतो की ते इलिजिबल राहतील, तर एक 11 लाख विद्यार्थीपर्यंत इलिजिबल विद्यार्थी राहतील. विद्यार्थी व पालक मित्र, दरवर्षी काही ना काही कॉलेजेस वाढतात, सीट्स वाढतात. तसं ह्या वर्षी अपेक्षा करू आपण वाढू. जसं सेंट्रल मिनिस्टरने सांगितलं होतं की गव्हर्नमेंटचं ज्यावेळेस अधिवेशन होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं 10,000 सीट वाढणार आहेत. तर नक्कीच त्याचाही इम्पॅक्ट आपल्या स्कोरवरती आणि रँकवरती पडणारच आहे. पण विद्यार्थी आणि पालक मित्र, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं कॉम्पिटिशन पूर्ण 11 लाख विद्यार्थ्यांसोबत नसून तुमचं कॉम्पिटिशन आहे पहिल्या 2 लाख विद्यार्थ्यांमध्येच. कारण की लास्ट इयरला ज्या सीट्स होत्या एमबीबीएसच्या, ज्या की गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेमी गव्हर्नमेंट आणि डीम्डच्या ह्या मिळून ज्या जागा होत्या, त्या जागा होत्या 1,12,112. आणि आता ह्या वर्षी जर 10,000 जागा वाढल्या, 10,000 जागा वाढल्या, तर ते 1,22,000 पर्यंत जाईल. तर विद्यार्थी मित्र, पहिले जे काही 2 लाखाच्या आतले जे विद्यार्थ्यांची रँक आहे त्यांना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट्स, एम्स वगैरे जे अलॉट होतात. काही काही विद्यार्थी प्रायव्हेटला जात नाही किंवा डीमला पण जात नाही. तर हे जे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी डीमला जातात, त्यांना स्कोर कमी लागतो, फीस जास्त असतात, त्याच्यामुळं तो ज्याचा ज्याचा वैयक्तिक विषय आहे. बोलण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला 2 ते 3 लाखाच्या आतमध्ये ज्यांचा रँक आहे अशाच विद्यार्थ्यांना एमबीबीएसचं तुमचं जे आहे कॉम्पिटिशन आहे. कारण की बरेचसे विद्यार्थी याच्यात जात नाहीत. कुठं? तर प्रायव्हेट कॉलेजला किंवा डीम्ड कॉलेजला. तर हा जो ओव्हरऑल पाहायला गेला आहे, फिगर जर पाहायला गेल्या, तर विद्यार्थी मित्रांनी, मित्र आणि पालक मित्र, तुम्हाला जो आहे तुमचा रँक मोस्टली, जर तुम्हाला चांगलं कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या रँकवरती लक्ष केंद्रित करा. तुम्हाला स्कोर किती आणायचा ते केंद्रित करा. इथून पुढे आता तुमचे जवळपास 55 दिवस, 54 दिवस राहिलेले आहेत अभ्यासाला. प्रॉपर वेने अभ्यास करा. कॉम्पिटिशन पण खूप तगडं आहे. 23.5 लाख विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या त्या पद्धतीने अभ्यास करा. आणि तुम्ही इथून पुढे अभ्यास करताना जे काही मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं 7R थेरी, त्याचाही तुम्ही फॉलो करा ते रूल. कुणाला नाही समजल्यास मला वैयक्तिक संपर्क करा, मी त्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगेल. तसंच येणाऱ्या काळात म्हणजे ह्या तुमच्या 55 दिवसामध्ये सगळं विद्यार्थी आणि पालक मित्रांचं एक असं असतं की जास्तीत जास्त वेळ बसून अभ्यास करायचा असतो. तर त्यासाठी निरोगी राहण्यासाठी थोडा सकस आहार ठेवा. एक 5-10 मिनिटं मेडिटेशन करा, जेणेकरून तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढेल आणि अभ्यासात तुम्हाला मन लागेल. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे, हा जो व्हिडिओ आपण बनवला की ह्या वर्षी बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये तुमचं कॉम्पिटिशन किती आहे त्याबद्दल बनवला आहे. मी अपेक्षा करतो की ही जी तुम्हाला माहिती भेटली अगदी माहितीपूर्ण असेल अशी मी अपेक्षा करतो. आमच्या पेड काउन्सिलिंगला पण सुरुवात झालेली आहे. पेड काउन्सिलिंगमध्ये आपण ऍडमिशन होईपर्यंत पूर्ण गायडन्स करतो. ती ऑनलाईन आणि ऑफलाईन आहे. ऑनलाईन पेड काउन्सिलिंग कोणाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक आणि नंबर दिलेले आहेत. त्याला तुम्ही जॉईन करून, फोन करून पण जॉईन होऊ शकता. ऑफलाईनला तुम्ही आमच्याकडे डायरेक्टली आमच्या ऑफिसला येऊन तुम्ही सगळी माहिती घेऊ शकता. तर येणाऱ्या काळात आपण कॉलेज वाईज, प्रत्येक कॉलेज वाईज रँकनुसार आपण कट ऑफ सांगणार आहोत आपल्या एमबीबीएस कट ऑफ सिरीजमध्ये. आणि आपलं कट ऑफ बुक पण एक 8 दिवसामध्ये आपल्याकडे येईल. ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी आमच्याकडं डिटेल पाठवावं. त्यांना आपण जे लोकलचे आहेत त्यांना तर आम्ही ऑफिसलाच देऊ. जे काही बाहेरचे असतील तर त्यांना कुरिअर पण करू, ज्याच्यामध्ये पूर्ण कॅटेगरी वाईज कट ऑफ वगैरे दिला असेल. तुर्तास आजच्या ह्या व्हिडिओला आपण इथंच पूर्णविराम देऊ. येणाऱ्या काळात आपण नवीन नवीन कंटेंटमध्ये नवीन व्हिडिओ मार्फत आपल्यापर्यंत भेटू. तोपर्यंत धन्यवाद.